महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण, महाराष्ट्र शासनाचे मराठी विभागाचे सचिव श्री आनंद कुलकर्णी, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे सहआयोजक श्री दीपकजी पवार, डॉक्टर सुहास पेडणेकर, श्री नितीनजी वैद्य, प्राध्यापक हेमचंद्र प्रधान आणि सभागृहातील उपस्थित अन्य मान्यवर मंडळी, आपणा सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे हार्दिक स्वागत. मी माननीय मुख्यमंत्री श्री अशोकजी चव्हाण यांचे विशेष स्वागत करू इच्छितो. त्यांच्याबरोबर झालेल्या माझ्या पहिल्याच भेटीत त्यांनी या कार्यक्रमाला येण्यास अनुमती दिली होती. खरे तर त्यावेळी हा अहवाल तयारही झाला नव्हता. अहवाल तयार झाल्यानंतर माननीय श्री अशोकरावांनी मला, श्री दीपक पवार आणि आमच्या काही इतर कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. आमचे विचार, आमच्या शिफारसी आणि मागण्या त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि म्हणाले, हे काम खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही ते नक्कीच करू. पुढे ते असेही म्हणाले, या क्षेत्रातील सर्व कंपन्यांची आणि तज्ज्ञांची मी एक बैठक बोलवतो, त्यासाठीचा अजेंडा तुम्हीच तयार करा आणि आपण तिथल्या तिथेच निर्णय घेऊया. मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया खूपच उत्साहवर्धक होती. मला असं वाटलं की महाराष्ट्राला असे एक तरुण आणि सुशिक्षित मुख्यमंत्री लाभलेले आहेत, ज्यांना या विषयाची सखोल जाण आहे, तसेच इच्छाशक्तीही आहे. त्यांना गरज आहे ती फक्त समाजाच्या सहकार्याची. कारण हे काम केवळ शासन करू शकत नाही, त्याला शासन आणि समाज यांच्या भागीदारीची गरज आहे. म्हणून ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि मराठी अभ्यास केंद्र यांनी मिळून असे ठरवले की या महत्त्वपूर्ण विषयाच्या कार्यवाहीसाठी आम्ही साथ देऊ, शासनाबरोबर आम्ही काम करू, तसेच महाराष्ट्रात या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसह मिळून आम्ही काम करू. मी दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्राच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. ज्या निष्ठेने आणि धडाडीने ते काम करतात हे खरंच प्रशंसनीय आहे. मराठीतून माहिती तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रासाठी माहिती तंत्रज्ञान हे एक अफाट काम आहे. हा एक महारथ आहे आणि या महारथाला पुढे ओढण्यासाठी हजारो हात लागतात. ORF आणि मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते हे हात आहेत. रथ ओढणारे हजारो हात महाराष्ट्रात आहेत. काही द्यायला, मोठं परिवर्तन घडवून आणायला उद्युक्त आहेत. त्यांचं शासनाने योग्य वापर करून घेतला पाहिजे. शासनाचे काम केवळ प्रशासकीय प्रकारचे म्हणजे ब्युरोक्रॅटिक प्रकारचे असता कामा नये. त्याचा गाभा लोकसहभागाचा असला पाहिजे आणि यासाठी मुख्यमंत्री अशोकरावजी यांच्याकडून समाजाची खूप आशा आहेत, अपेक्षा आहेत, असे मला आज सांगावेसे वाटते. मित्रहो, आज या पुस्तकाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्या प्रस्तावनेत मी एक विचार मांडलेला आहे, तो मी इथे ठेवू इच्छितो. 1998 साली तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या कार्यालयात काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्यांनी एक जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. नॅशनल टास्क फोर्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड टेलिकॉम याचे कोऑर्डिनेशनचं काम PMOमधून करायची ही जबाबदारी होती. या टास्क फोर्सच्या शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे सॉफ्टवेअर क्षेत्राला खूप चालना मिळाली. टेलिकॉम पॉलिसीमध्ये आमूलाग्र बदल घडून आणलो. यामुळे टेलिकॉम रेव्होल्यूशन आणि विशेषतः मोबाईल रेव्होल्यूशनला गती मिळाली. परंतु एका महत्त्वाच्या शिफारसीच्या अंमलबजावणीत आम्ही अपयशी ठरलो. तो म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा विकास, वापर आणि प्रसार भारतीय भाषांमधून व्हावा, ही ती शिफारस होती. परंतु हे आम्हाला करता आलं नाही. हे अपयश अजूनही कायम आहे असे मला दुःखाने सांगावेसे वाटते. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारत कम्प्युटर क्रांतीचा नेता होऊन 21व्या शतकात पदार्पण करेल हे स्वप्न पाहिले होते.
त्यासाठी त्यांनी अनेक ठोस पावलेही उचलली होती. श्री अटलजी म्हणत की IT म्हणजे इंडियाज टुमॉरो. IT इज इंडियाज टुमॉरो. आज सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत महासत्ता म्हणून, सुपर पॉवर म्हणून ओळखला जातो. ही आम्हा सर्वांना अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मात्र त्याच वेळी 21व्या शतकात सामान्य माणूस, आम आदमी अजूनही आपल्या मातृभाषेत ITचा अधिक उपयोग करू शकत नाही, ही खंतावणारी गोष्ट आहे. IT या युगप्रवर्तक क्रांतीचा भव्य दिव्य भवनासमोर ही पाटी लावलेली दिसते की मराठी किंवा अन्य भाषिक लोकांना इथे प्रवेश नाही. जशी इंग्रजांच्या काळी ब्रीच कँडी किंवा असे मोठमोठे क्लब समोर पाटी असायची, ओन्ली फॉर व्हाईट्स, इंडियन्स नॉट अलाउड. हे लाजिरवाणे चित्र बदललेच पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत माय मराठीला आदरपूर्वक प्रवेश आणि सन्मानाचे स्थान मिळायलाच पाहिजे. फ्रेंड्स, इफ चायना कॅन डू दिस, इफ कोरिया कॅन डू दिस, इफ इस्रायल कॅन डू दिस, why not India? Why not Maharashtra? We must develop, we must promote information technology in our own Indian languages. Of course, by continuing to promote English, English education and IT in English. We are not, by no means are we against English, but IT in Indian languages, that is our agenda. मित्रहो, मराठीतून माहिती तंत्रज्ञान याचा अर्थ काय? तर सर्वप्रथम शासनाचे सर्व व्यवहार ITच्या पारदर्शी, उत्तरदायी आणि इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्मवर मराठीतून उपलब्ध असली पाहिजेत. आज ई-गव्हर्नन्स म्हणजे इंग्लिश गव्हर्नन्स झालेला आहे. हे बदलून मराठीतून ई-गव्हर्नन्स झालाच पाहिजे. म्हणजेच मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत मराठीचा वापर IT मधून झाला पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचे जग, माहिती तंत्रज्ञानाने जग ग्लोबल विलेज झालेले आहे असे आपण म्हणतो, परंतु असे असताना भारतातील गावांपर्यंत मात्र IT भारतीय भाषांमधून पोचलेला नाही. म्हणूनच गेल्या दशकांमधील गाव तेथे ST या घोषणेच्या धर्तीवर आता गाव तेथे IT असे ब्रीदवाक्य असावे असे आम्हाला वाटते. आज गावोगावी मोबाईल पोचलेला आहे, मात्र इंटरनेट आलेली नाही आहे. अन्न, वस्त्र, निवारा याच केवळ मूलभूत गरजा आहेत असे समजून चालणार नाही. रोटी, कपडा, मकान और ब्रॉडबँड ही आजची गरज आहे. Friends, broadband internet, and when I say broadband, it is not the kind of broadband we have today, 256 kbps. Maharashtra must aspire to have the fastest broadband in the world. Such super fast broadband at affordable prices is absolutely essential for telemedicine, for e-commerce, e-agriculture, e-justice and e-learning. माहिती तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा आणि विकास गंगा दलित, आदिवासी आणि समाजातील सर्व उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही आपली विजन असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे जर हे विजन साकार झाले तर लाखोंच्या संख्येने नवीन रोजगार निर्माण होतील, गावोगावे होतील, जिल्ह्यांमध्ये होतील. मराठीतून ITचा प्रसार झाल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. याची आज नितांत गरज आहे, कारण मराठी कुटुंबातील पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात. मराठीतून शिकून रोजगार मिळत नाही असा त्यांचा समज झालेला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. यामुळे काही दशकांनंतर मराठी जिवंत राहील का नाही हा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. म्हणून मुख्यमंत्रीजी, माय मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण जर आज आपले कर्तव्य पार पाडले नाही तर भविष्य आपल्याला क्षमा करणार नाही. आणि यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करायलाच पाहिजे ही आम्हा सर्वांची विनंती आहे. किंबहुना
10 कोटी महाराष्ट्रवासियांची मागणी आहे. मुख्यमंत्री महोदय, आमच्या या पुस्तक प्रकाशनाचे उद्दिष्ट केवळ शासनाने काय करावे हे सांगणे नाही. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मराठीतून माहिती तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रासाठी माहिती तंत्रज्ञान हे एक अफाट काम आहे. हे काम शासन समाज यांच्या पार्टनरशिपमधूनच सफल होणारे आहे. म्हणून ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मराठी अभ्यास केंद्र तसे इतर काही मराठी प्रेमी कार्यकर्ते मिळून आज काही संकल्प सोडू इच्छितो. पहिला संकल्प असा की इंटरनेटवर मराठीतून कॉन्टेंट जनरेशन, आणि मी जेव्हा कंटेंट जनरेशन म्हणतो, कॉन्टेंट जनरेशन दॅट इज क्रिएटिव्ह, दॅट इज युजफुल अँड दॅट इज सर्चेबल, ही आज काळाची गरज आहे. यासाठी आम्ही मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत प्रकाशित सर्व 18 खंड पुन्हा एकदा युनिकोड मराठीतून कीन करून घेऊन त्याला सर्चेबल करून अधिक आकर्षक रूपात इंटरनेटवर उपलब्ध करून देऊ, मोफत उपलब्ध करून देऊ. ही योजना सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण होण्याआधी संपवू. हे प्रचंड काम आम्ही लोकसहभागातून आणि लोकनिधी संकलनाद्वारे पूर्ण करू. त्यासाठी आम्हाला शासनाकडून पैसे नकोत, केवळ परवानगी आणि पाठबळ हवी. युनिकोड मराठीतील विश्वकोश ही सुवर्ण महोत्सवी वर्षात जनतेने मराठीसाठी महाराष्ट्रासाठी केलेली कृतज्ञ सेवा असेल. आणि पुढील वर्षी महाराष्ट्र दिनाआधी ही भेट आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देऊ. आमचा दुसरा संकल्प असा आहे की आज विकिपीडिया, यूट्यूब सारख्या इंटरनेट प्लॅटफॉर्मवर मराठीतून उपलब्ध असलेले साहित्य किमान 5 पटीने पुढील एका वर्षात आम्ही वाढवून देऊ. हे काम सुद्धा एक जनमोहीम या प्रकारे करू. आज आपल्याला माहिती असेल की यूट्यूब असो किंवा विकिपीडिया असो, याच्यावर मराठीचा कॉन्टेंट अत्यल्प आहे. तसेच कॉपीराईट संपलेल्या सर्व श्रेष्ठ मराठी ग्रंथ युनिकोड मराठीतून इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून देणे, दुर्मिळ मॅन्युस्क्रिप्ट्सचे डिजिटाइज्ड वर्शन्स बनवणे हा या मोहिमेचा भाग असेल. तसेच आमची माती आमची माणसं सारख्या लोकप्रिय आणि अत्यंत उपयुक्त अशा कार्यक्रमांना इंटरनेटवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे उपक्रम राबवण्यासाठी, यात सहभागी होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व प्रबुद्ध लोकांना आणि संस्थांना आवाहन करतो. मित्रहो, आमच्या पुस्तकावर एक घोषवाक्य आहे, संगणकीय मराठीचा उत्सव हाच खरा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव. हे साकार करण्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत. IT फॉर ऑल या मानदंडावर महाराष्ट्राला भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी आपण सगळे मिळून काम करूया. Honorable Chief Minister, actually Maharashtra should aspire to show the way to the entire world as far as IT for the masses is concerned. We must be ambitious. This is the golden jubilee year of Maharashtra, and the golden jubilee year demands ambition from us, ambition from people, ambition from government. Our former president, Dr. APJ Abdul Kalam, used to say, to think small is a crime, and this is not the time to think crime. This is not the time to think small, friends. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाचे लोकार्पण होत असताना ORF आणि मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्यांना कृतार्थ वाटत आहे. माननीय श्री अशोकराव चव्हाण यांना आणि सर्व उपस्थितांना नमस्कार करून मी माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.